सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत. तर एकंदरीत चप्पळगाव मतदारसंघातील कुरनूरगण, त्या कुरनूरगणमध्ये सध्या कुणाचं वार म्हणजे वाहतंय आणि कुणाची हवा आहे तुम्हाला सध्या दिसतंय? चप्पळगाव जिल्हा परिषद मधनं कुरनूरचं पंचायत समितीचा उमेदवार व्यंकट मोरे यांनी फॉर्म भरल्यापासून तवाच विजय झालं असं निश्चितपणानं सांगतो मी. महिला मतदार बंधू चांगल्या प्रमाणात साथ देत आहे आणि व्यंकटदादाला मतदार बंधू उभा राहा म्हणून असं सांगितलेलं आहे. गोरगरिबासाठी रात्र दिवस मुंबई पुणे सोलापूर दवाखान्यासाठी लोकांच्या गरिबासाठी धावणारा माणूस आहे. तिला मतदान पडणार आहे आणि जिल्हा परिषदचं सीट सुद्धा चांगल्या मतानंच येईल आणि अक्कलकोट तालुक्यातल्या बारला शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं सध्या एकंदरीत पैशाची हवा राज्यभरात दिसत आहे. पैशाच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचं एक सत्र म्हणजे निवडणुकांमध्ये दिसत आहे. तर तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? पैसे किती बी वाटू दे, पैसे लोक घेणारे ती, पण मतदार गरीबाला देणारे ती. ज्याच्याकडे पैसा नाही ते माणूस घरापत्र पोच होत असतंय. आणि एकंदरीत घराणेशाहीचं सुद्धा राजकारण म्हणजे एका घरात दोन दोन उमेदवार दिले जात आहेत. भावाला उमेदवारी, बायकोला उमेदवारी, असे प्रकार सुद्धा घडत आहेत. तर तुमच्या मतदारसंघामध्ये असे काय घडतंय आणि तुमची काय प्रतिक्रिया त्याबद्दल? माझी प्रतिक्रिया आहे की कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होते हे, पण तिने घरातच 2 सीट दिलती पंचायत समिती जिल्हा परिषद. हे देणं चुकीचं आहे. खरंच कार्यकर्ते कुठं जावं हे आमचं म्हणणं आहे. एकंदरीत निष्ठावंतांना डावलल्याची आणि नाराजी दिसत आहे व दुसरीकडे प्रत्येकाच्या म्हणजे लोकप्रतिनिधी असताना सुद्धा त्यांच्याच घरातील उमेदवारांना का उमेदवारी दिली जात आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? याबद्दल माझं मत आहे की खरंच प्रत्येक समजा ह्याला आपला त्यांच्या कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होते तिकीट. हे तिकीट घरात घेऊन दोन्ही हे चुकीचं झालेलं आहे. लोक त्यांना जनता 5 तारखे रोजी दाखवून देईल हे असं माझं म्हणणं आहे. हे होते सुरेश बिराजदार. आपण कुरनूर मध्ये सध्या जनमत कौल जाणून घेत आहोत. तर इथं सैपन भाई हे आहेत. सैपन भाई यांचं सुद्धा आपण मत जाणून घेणार आहोत. एक कुरनूर येथे आलेलो आहोत.